माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पंढरपूर येथून देवदर्शन आटोपून भरधाव वेगाने जाणारी कार खड्ड्यात आदळून टायर फुटून उलटली। या अपघातात पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला, तर एका चिमुकल्यासह 3 जण जखमी झाले। हा अपघात रविवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास कोळे पाचेगाव मुरुड रोडवर घडला। महादेव अश्वरबा सोनवणे, वय वर्ष 53, सध्या राहणार नागपाडा मुंबई, मूळ राहणार चिंचपुरी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर असे हवालदाराचे नाव असून पत्नी जनाबाई महादेव सोनवणे, वय वर्ष 45, वर्ष अरविंद दराडे, वर्ष 26, राहणार अहिल्यानगर अशी जखमींची नावे आहेत। हवालदार महादेव सोनवणे हे मुंबई नागपाडा पोलीस स्टेशनला SBC 4 म्हणून कर्तव्यास होते। ते पत्नी जनाबाई, मुलगी वर्षा दराडे, नातू दक्ष दराडे तसेच अंकुश महाजन असे सर्वजण नातेवाईक मिळून MH03EF 2401 इको कारमधून गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर देवदर्शन करून रविवारी आटपाडी, जिल्हा सांगली मार्गे विट्यातील मुंबईला जाणार होते। आटपाडी आल्यानंतर त्यांनी जुनोनीतील पोलीस मित्राला फोन करून परत नाझरे मार्गे जुनोनीला गेले। त्या ठिकाणी मित्राचा पाहुणचार घेऊन जुनोनी कोळे भिवटा मार्गे विट्याकडे निघाले होते। वाटेत पाचेगाव बुद्रुक जवळ कार खड्ड्यात आदळून टायर फुटल्याने हा अपघात घडला। अपघातात कारने 2 वेळा पलटी मारल्याने कारच्या खाली सापडून महादेव सोनवणे यांच्या जागीच मृत्यू झाला। रात्री उशिरापर्यंत सांगोला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सोनवणे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून त्यांच्या गावी पाठविण्यात आला। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।